नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी, नवीन वेतन आयोगात एचआरए गणनेत होणार मोठा बदल। याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही दिलासादायक अपडेट काय आहे व नवीन वेतन आयोगात एचआरए गणनेमध्ये कशा पद्धतीने मोठा बदल होणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी, नवीन वेतन आयोगात एचआरए गणनेत होणार मोठा बदल। जाणून घ्या एकूणच संपूर्ण सविस्तर अशी अपडेट। केंद्र सरकारच्या या कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे। 8वा वेतन आयोग म्हणजे 8th पे कमिशन अपडेट हे लवकरच लागू होण्याची शक्यता आहे। त्यामुळे वेतन रचनेत मोठा बदल होण्याची अपेक्षा आहे। याचा जो थेट परिणाम आहे तो केवळ मूळ पगारावरच नव्हे तर महागाई भत्ता, ज्याला आपण डीए म्हणतो, महागाई भत्ता, फिटमेंट फॅक्टर आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे घर भाडे भत्ता म्हणजे एचआरए यावरही होणार आहे। त्यामुळे सध्या सर्वाधिक चर्चेत असलेला मुद्दा म्हणजे एचआरएच्या दरांमध्ये बदल होणार का? बघा, पुन्हा प्रश्नचिन्ह। बघा, एचआरए दरामध्ये कसा बदल होतो? प्रत्येक वेतन आयोगाच्या या अंमलबजावणी दरम्यान एचआरएच्या या दरामध्ये सुधारणा केली जाते। 6व्या आयोगात XY आणि Z शहरानुसार एचआरए अनुक्रमे 30%, 20% आणि 10% होता। या 7व्या वेतन आयोगात तो कमी करून 24%, 16% आणि 8% केला गेला। मात्र डीए ज्या क्षणी 50%च्या टप्प्यावर पोहोचला तेव्हा एचआरए पुन्हा मूळ स्तरावर म्हणजे 30%, 20%, 10%ने वाढवण्यात आला। यावरून स्पष्ट होते की एचआरए दर हे डीए आणि मूळ वेतन याच्याशी थेट जोडलेले असतात। त्यामुळे 8वा वेतन आयोग लागू झाला तरी एचआरए दराचं पुनरावलोकन होण्याची शक्यता ही खूपच जास्त आहे। बघा, नवीन गणनेनुसार एचआरए मध्ये मोठी वाढ होणार। 8व्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर 1.92 इतका वाढवण्याचा प्रस्ताव हे सध्या चर्चेत आहे। याचा अर्थ असा की सध्याच्या या मूळ वेतनाला 1.92 ने गुणाकार करून नवीन वेतन ठरवले जाईल। उदाहरणार्थ, जर एखाद्याचे मूळ वेतन रक्कम 30,000 असेल तर नवीन वेतन होईल तेव्हा 57,700। त्यामुळे एचआरएची रक्कम देखील नवीन वेतनाच्या आधारावर ठरेल आणि त्यातही या ठिकाणी वाढ होईल। बघा, सरकार एचआरए दरामध्ये का करते बदल? महागाई आणि भाड्यात वाढ, जीवनावश्यक वस्तूंच्या किमती आणि घर भाडे यामध्ये सातत्याने वाढ होत असल्यामुळे सरकारकडून एचआरए मध्ये बदल केला जातो। दुसरा आहे पगार संरचनेत बदल। वेतन आयोगाच्या या शिफारशीनुसार मूळ पगारात बदल होतो, त्यामुळे जुन्या एचआरए दरामध्ये फेरबदल गरजेचा असतो। तिसरा आहे शहर वर्गीकरणात बदल, म्हणजे XY आणि Z श्रेणीतील शहरांची यादी ही वेळोवेळी बदलते। शहराची श्रेणी बदलली की तिथल्या कर्मचाऱ्यांचा एचआरए थेट प्रभावित होतो। त्यानंतर 8व्या वेतन आयोगात एचआरए पुन्हा बदलणार। बघा, विशेष तज्ज्ञांच्या मते या 8व्या वेतन आयोगात एचआरए दरामध्ये सुधारणा होण्याची शक्यता ही खूपच या ठिकाणी प्रबळ आहे। सध्या एचआरएचे दर हे 30%, 20% आणि 10% इतके आहेत, परंतु डीए आणि वेतन संरचनेशी त्याला अधिक परिणामकारकपणे लिंक करण्यावर विचार या ठिकाणी सुरू आहे। त्यामुळे कर्मचारी वर्गाच्या हाती अधिक पैसा येण्याची शक्यता आहे। शिवाय डीए 25% व 50% पर्यंत वाढल्यावर एचआरए पुन्हा रिवाइज करण्याचं धोरणही कायम असेल। बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही जी दिलासादायक बातमी आहे, नवीन वेतन आयोगात एचआरए गणनेत होणारा हा जो मोठा बदल आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेतलेला आहोत। बघा, एकूणच अशा प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।